नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. आजचा व्लॉग आपला स्विमिंग पूल मध्ये चालू होता. आज आम्ही आलेलो होतो आपल्या हॉटेलच्या स्विमिंग पूल मध्ये आणि आता बघा काय होतं, मी ना पाण्यातच डुबून जातो. तर आता फायनली आम्ही रेडी सुद्धा झालोय आणि आज आम्ही जाणार होतो झूलॉजिकल पार्क मध्ये. तर आता आम्ही सगळं बॅग आहे ना गाडीत टाकून घेतो. तर आता आम्ही इथं गाडी पार्क केलेली आहे, कारण की आज पण आम्हाला जायचं होतं इलेक्ट्रिक बस मध्ये. ऊनच एवढं डेंजर आहे म्हणून मी त्याच्यासाठी ना कॅप पण घेतलेली आणि आता आम्ही करतोय नाश्ता. आता आलो होतो आम्ही बस स्टॉप वर आणि आता फायनली आम्ही बस मध्ये सुद्धा बसलो. दादा आणि आरोही दीदी आमच्या बॅक साइड ला बसलेले होते. आज आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला नव्हतो जाणार. मग फायनली आम्ही झूलॉजिकल पार्कला एंटर झालो आणि आम्ही तर ना खूप एक्साइटेड होतो. आम्ही एंट्री केलेली होती. सगळ्यात पहिले आम्हाला दिसली आफ्रिकन जंगली बिल्ली, तर लेपर्डच्या पिल्ल्यासारखीच दिसत होती. आणि नंतर मग आम्हाला दिसला एशियन शेर, जो की खूप डेंजर होता. नंतर मग आम्हाला दिसला लेपर्ड, जो की खूप डेंजर होता. नंतर मग तो उभा पण राहिला आणि तो बघा कसा दिसत होता. तर मग आम्हाला दिसला जॅग्वार, तो पण झोपलेला होता. नंतर दिसला माझा फेवरेट प्राणी म्हणजे टायगर, तो तर खूपच डेंजर होता. नंतर मग आलो आम्ही रेप्टाइल झोन मध्ये. नंतर मग आम्हाला दिसला अॅनाकोंडा, इगुना सुद्धा दिसला. नंतर मग आम्ही बसलो ई गोल्फ कार मध्ये, कारण की आता आम्हाला करायची होती जंगल सफारी. नंतर मग आम्हाला दिसला गेंडा, जो पण लय डेंजर होता. नंतर दिसली जंगली गाय. नंतर मग आम्ही पाहणार होतो बर्ड, आणि तिथे ना मोर सुद्धा होता. त्याचा कलर आहे ना खूप सुंदर आणि मोरांनी ना सुंदर पैकी ना पिसारा सुद्धा फुलवलेला होता. आणि असे ना मी ना माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघितलं फ्लेमिंगो, डक आणि पोपट. माझ्या बॅक साइडलाच पोपट होता. डिअर सुद्धा दिसली आणि पांढरा काळवीट. आणि आता आम्ही पाहणार होतो एकदम डेंजर प्राणी म्हणजे भेडिया. आणि तो भेडिया आहे ना इतक्या जवळ आलेला होता ना, आणि तो जर काच नसताना तर तो प्राणी ना डायरेक्ट बाहेर आला. त्यानंतर पाहिलं आम्ही एकदम डेंजर प्राणी म्हणजे भालू, आणि तिथे ना एकदम क्यूट प्राणी सुद्धा होता आणि छोटूस आहे ना माकड सुद्धा होतं. आणि त्याच्यानंतर पाहिलं आम्ही झेब्रा, आणि झेब्रा खूप सुंदर होता. आणि तिथे ना जिराफ सुद्धा होता. मी लाईफ मध्ये ना फर्स्ट टाइम ना जिराफ बघितला होता, आणि जिराफची हाईट आहे ना खूप उंच होती. त्याच्यानंतर आम्ही तिथे एक पक्षी पाहिला, त्याची चोच आहे ना खूप सुंदर होती. तर आता फायनली आपली जंगल सफारी सुद्धा झालेली आहे. आणि आता आमच्या इथे एक आहे ना मित्र झालेले होते जर्मनीचे, ते बघा काय म्हणताय. How are you? I'm fine. आय एम फाईन. You're fine? You're fine? You're fine? And this is your big dada. Dada! You got it. त्यांना दादा वर्ड शिकवला आपण. तर जर्मनीच्या दादाला बाय बाय करून आम्ही आलो गाडीत, आणि इथून आम्हाला पूर्तता करायची होती गिरनार पर्वतला. आणि आता मी ना झोपून राहणार होतो. झोप घेऊन को ड्रायव्हर सीटवर आलो रवी भाऊला कंपनी. खूप जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही एका ठिकाणी पेट पूजा केली. तर गाईज आता आलो होतो आम्ही हॉटेल रूम वर, आणि आता वेळ झाली मिनी ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.